आज ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर ठाण्यामध्ये उभाटा गट व मनसे यांच्यातर्फे गुलाल उधळण्यात आला। या संदर्भामध्ये महाआघाडीच्या घटक पक्षातील काँग्रेस ठाणे शहरात जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना प्रश्न विचारला असता त्यांच्या संदर्भात कशी ठाकरेंची युती मुंबईपुरती झालेली आहे, ठाण्यामध्ये अजून झालेली नाही। ठाण्यामध्ये ठाकरेंची युती ज्या दिवशी होईल, फक्त ठाकरेंची युती होईल, त्यावेळेस काँग्रेस मोकळी असेल आपला निर्णय घ्यायला। महाविकास आघाडी अद्याप ठाण्यामध्ये आशावादी आहे। सर्व घटक पक्ष एकत्र लढायचं, कुठल्याही पक्षाची युतीसमोर एकट्याने लढण्याची सध्या परिस्थिती नाही आहे। आपण एकत्र राहिलो 5 पांडव तर आपण कौरवांशी लढू शकू मला वाटतं, आणि त्यामुळे 5 पांडव एकत्र राहण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत। बघू 2 दिवस। आता अजूनही काही काँग्रेसचे माजी पदाधिकारी भाजपमध्ये जात आहेत, त्याच्या संदर्भात काय आपलं मत आहे? अहो, जे गेलेत त्यांचे काय हाल आहेत भाजप आणि शिवसेनेमध्ये ते आपण सगळं बघतोय। पहिल्या रांगेत बसणारी लोक आता 4थ्या आणि 5व्या रांगेत उभे आहेत। जे इथे कामच करत नव्हते, ज्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी कुठे जायचं आहे ते सोडून जातील। काँग्रेसच्या विचारांशी समरस असलेला कुठलाही कार्यकर्ता काँग्रेसला सोडून जाणार नाही। आजच्या पत्रकार परिषदेचा काय विषय आपण मांडला होता की राष्ट्रवादीच्या अभिजित पवारांनी फॉर्म भरला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून, त्याला आमचा आक्षेप आहे। त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांची अद्याप घोषणा झालेली नाही, कारण का सगळ्या उमेदवारांच्या यादीवरती महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या अध्यक्षांच्या सह्या होतील आणि मग ते प्रसिद्ध होईल महाविकास आघाडीचे उमेदवार प्रत्येक प्रभागातले। तसं काही झालेलं नाही अद्याप। तर आपली काय मागणी असेल? प्रभागामध्ये पॅनल 4मध्ये 4 जणा वॉर्ड होणार आहे, तर त्याच्यामध्ये कितीची मागणी आपली असेल? 50% किंवा प्रत्येका एक? ताकदीप्रमाणे मागणी असेल, आपापल्या ताकदीप्रमाणे मागणी असेल। आता माझ्या प्रभागात मी 2 मागितले आहेत, कुठे 1 मागितले, कुठे 1 पण नाही मागितली आहे, जिथे नाहीच आहेत कार्यकर्ते। रोज घडणाऱ्या विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी डेली 2.0 हे न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा।